नमस्कार. आज आपण एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे भावनांवर नियंत्रण कसं ठेवायचं. मनावर नियंत्रण शिकताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागते आणि ती म्हणजे विचार हे बीज असतात आणि भावना ही त्यांची फळे असतात. विचार बदलले की भावना बदलतात, पण भावना निर्माण झाल्यानंतर त्यांना हाताळण्याची कला शिकणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण वास्तवात आपण नेहमी विचार ओळखू शकत नाही. कधी कधी भावना आधीच उफाळून येतात. राग अचानक येतो, चिंता अचानक वाढते, भीती अचानक पकड घेते आणि त्या क्षणी आपण जे करतो तेच आपल्या आयुष्याची दिशा ठरवतं. भावनांवर नियंत्रण म्हणजे भावना दाबणं नव्हे. भावना दाबल्या तर त्या आत साचतात आणि एखाद्या दिवशी स्फोटासारख्या बाहेर येतात. नियंत्रण म्हणजे त्या भावनांना ओळखणं, स्वीकारणं आणि योग्य मार्गाने व्यक्त करणं. भावना आपल्या शत्रू नाहीत, त्या आपल्या मनाचे संदेशवाहक आहेत. पण त्या संदेशाचा अर्थ न समजल्यास आपण चुकीची कृती करतो. सर्वात आधी आपण रागाकडे पाहूया. राग ही सर्वात वेगाने प्रतिक्रिया देणारी भावना आहे. कोणी काही बोललं, एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही, एखादी अपेक्षा पूर्ण झाली नाही की राग उफाळून येतो. रागाच्या क्षणी मेंदूमधील अमिगडाला सक्रिय होतो आणि तर्कशक्ती काही क्षणांसाठी कमी होते. म्हणूनच रागाच्या भरात घेतलेले निर्णय बहुतेक वेळा चुकीचे ठरतात. आपण शब्द बोलतो जे परत घेता येत नाहीत. आपण कृती करतो ज्याचा पश्चाताप नंतर होतो. राग व्यवस्थापनाची सुरुवात जाणीवेतून होते. राग येतोय हे ओळखणं ही पहिली पायरी आहे. शरीर आधी संकेत देतं. हृदयाची गती वाढते, आवाज चढतो, स्नायू ताणले जातात. या संकेतांकडे लक्ष दिलं तर आपण रागाला येण्याच्या आधीच थांबवू शकतो. स्वतःला सांगा की मी सध्या रागात आहे. हा छोटासा स्वीकार मेंदूला थोडं शांत करतो. रागाच्या क्षणी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे थांबणं. त्या क्षणी उत्तर देण्याची गरज नसते. थोडा वेळ घ्या, जागा बदला, पाणी प्या, खोल श्वास घ्या. रागाच्या लाटेला काही मिनिटं द्या, ती आपोआप कमी होते. राग कायमस्वरूपी राहत नाही, तो लाटेसारखा येतो आणि जातो. आपण त्या लाटेवर स्वार होणार की त्यात बुडणार हा निर्णय आपल्या हातात आहे. चिंता ही रागापेक्षा वेगळी भावना आहे. राग बाहेरच्या गोष्टींवर केंद्रित असतो, चिंता भविष्यावर केंद्रित असते. जसे की उद्या काय होईल, जर मी अपयशी ठरलो तर लोक काय म्हणतील, हे प्रश्न मनात फिरत राहतात. चिंता बहुतेक वेळा कल्पनेवर आधारित असते, ती वास्तवापेक्षा कल्पनांवर वाढते. चिंता हाताळण्यासाठी सर्वात आधी तिचं नाव घ्यावं लागतं. मला चिंता वाटते असं स्वतःला सांगणं म्हणजे तिच्यावर प्रकाश टाकणं. नंतर स्वतःला विचारावं ही चिंता माझ्या नियंत्रणात आहे का? जर उत्तर हो असेल तर कृतीची दिशा ठरवा. छोटे छोटे पाऊल उचला, कृती चिंता कमी करते. जर उत्तर नाही असेल तर स्वीकार करायला शिका. ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाही त्यांच्यावर विचार करत राहणं म्हणजे स्वतःला त्रास देणं. अशा वेळी लक्ष वर्तमान क्षणांवर आणा. स्वतःला विचारा, आता या क्षणी मी काय करू शकतो? हा प्रश्न आपल्याला वास्तवात परत आणतो. भीती ही आणखी एक महत्त्वाची भावना आहे. भीती आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी असते, पण कधी कधी ती आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवते. नवीन काही करण्याची भीती, अपयशाची भीती, लोकांच्या मतांची भीती, या सगळ्या भीती आपल्याला मर्यादित करतात. भीतीला हरवण्याचा एकच मार्ग आहे, तिच्या समोर उभं राहणं. पण हे एकदम मोठ्या पातळीवर करायचं नसतं. लहान पावलांनी सुरुवात करा. ज्या गोष्टीची भीती वाटते तिच्याकडे हळूहळू जा. प्रत्येक छोटा प्रयत्न मेंदूला सांगतो की मी सुरक्षित आहे आणि हळूहळू भीतीची पकड कमी होते. भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही मूलभूत सवयी अत्यंत उपयोगी ठरतात. त्यातील पहिली सवय म्हणजे स्वतःचं निरीक्षण. दिवसातून काही वेळ स्वतःसाठी ठेवा. स्वतःला विचारा, आज मला काय वाटलं, मी कशी प्रतिक्रिया दिली, मी आणखी काय चांगलं करू शकलो असतो. हे प्रश्न आपल्याला स्वतःला समजून घेण्यास मदत करतात. दुसरी महत्त्वाची सवय म्हणजे श्वासांवर लक्ष केंद्रित करणं. भावना तीव्र झाल्यास श्वास वेगाने चालतो. जर आपण जाणीवपूर्वक श्वास हळू केला, खोल घेतला तर मेंदूला शांततेचा संदेश जातो. साधा उपाय बघा. 4 सेकंद श्वास घ्या, 2 सेकंद थांबा आणि 4 सेकंद श्वास सोडा. काही मिनिटं हे केल्यास मन स्थिर होतं. तिसरी सवय म्हणजे विचार लिहून काढणं. मनातले विचार कागदावर उतरवले की ते स्पष्ट होतात. कधी कधी आपल्याला वाटतं चिंता किंवा राग इतका मोठा नसतो, पण तो मनात फिरत राहतो म्हणून तो वाढतो. लिहिल्यावर आपण त्याला बाहेर काढतो आणि त्याकडे शांतपणे पाहू शकतो. चौथी सवय म्हणजे शरीराची काळजी घेणं. झोप, आहार, व्यायाम या गोष्टी भावनांवर थेट परिणाम करतात. झोप कमी असेल, शरीर थकलं असेल तर भावना अधिक तीव्र होतात. त्यामुळे शारीरिक आरोग्य हे मानसिक संतुलनाचं मूलभूत आधार आहे. पाचवी सवय म्हणजे मर्यादा ठरवणं. प्रत्येक गोष्टीला हो म्हणणं, प्रत्येक अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणं यामुळे ताण वाढतो. कधी कधी नाही म्हणणं ही सुद्धा एक महत्त्वाचं कौशल्य आहे. स्वतःच्या वेळेची आणि ऊर्जेची किंमत ओळखा. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, भावना पूर्णपणे नियंत्रणात येतात असा काही भ्रम बाळगू
जगू नका. आपण माणूस आहोत, मशीन नाही. भावना येणारच, पण आपण त्या भावनांनी वाहवत जा की त्यांना समजून घेऊन योग्य दिशा देणार हा निवडीचा प्रश्न आहे. भावनांवर नियंत्रण म्हणजे परिपूर्ण होणं नाही, तर अधिक जागरूक होणं आहे. प्रत्येक वेळी आपण चुकू शकतो, पण प्रत्येक वेळी आपण शिकू शकतो. राग आला, चूक झाली तरी स्वतःला दोष देण्याऐवजी स्वतःला समजून घ्या. पुढच्या वेळी मी वेगळं काय करू शकतो हा प्रश्न विचारत राहा. शेवटी स्वतःशी नातं सुधारलं की भावनांवर नियंत्रण आपोआप येतं. स्वतःशी प्रामाणिक राहा, स्वतःला स्वीकारा आणि स्वतःशी सौम्य राहा. कारण जेव्हा आपण स्वतःला समजून घेतो तेव्हा आपल्याला जगाकडेही अधिक शांतपणे आणि समजुतीने पाहता येतं. आपल्या भावना आपल्या शत्रू नाहीत, त्या आपल्या शिक्षक आहेत. त्या आपल्याला काहीतरी शिकवायला येतात. आपण त्या शिकवणीकडे लक्ष दिलं तर भावना आपल्याला तोडणार नाहीत. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.